आता आपण सॉरी 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 फोन 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 मित्राचा. हॅलो हॅलो. ए निले, ओळखलं का मला? अरे कोण बोलताय यार? शूटिंग मध्ये ना मी. कोण आहे? आवाज वरून ओळख की मला. अरे आवाजावरून ओळखायला तू ढोलकी आहे का पुंगी आहे तुला ओळखायला? आईला जॉब करायला लागला, तू लय मोठा झाला आता. कोण बोलताय? आईला बस का, तुझा दोस्त बोलतोय लहानपणीचा पिंटू. पिंटू कोण? नाही का तुला कोळी डान्स शिकवला होता, तेव्हापासून तू कुठला पण डान्स कोळी डान्स सारखा करतोयस तो. पिंटू बोडके. करेक्ट. आज कसं काय फोन केलास मित्र तू? अरे तुला बोललो होतो नाही का, तू ऍक्टर झाल्यावर मी प्रोड्युसर होणार म्हणून. फिल्म प्रोड्यूस करतोय. तू प्रोड्युसर झालास? क्या बात आहे. काय पिक्चरचं नाव काय? पिक्चरचं नाव म्हणजे माहेरची गाडी आणि पेट्रोल सासरचं. क्या बात आहे. मस्त. मग काय मला तू चान्स देणार? अरे म्हणजे काय, लीड रोल आहे ना एकदम तुझ्यासाठी. लीड रोल आहे मला? म्हणजे काय, हिरोईन म्हणून ऐश्वर्याला घेतलंय. क्या बात आहे. वा. आणि ऐक, तुझ्या सगळ्या तारखा लागणार आहेत मला. स्टोरी सांगतोय ऐक थोडक्यात तुला. कसं होतंय, हिरो आणि हिरोईन दोघं भेटू शकत नाहीत एकमेकांना. म्हणून हिरोईन काय करते, चिठ्ठी लिहिते आणि कबुतरा सोबत हिरोकडे पाठवते. ओके मजा. नंतर स्टोरी सांगेन तुला. आता थोडा काम होते, चल ठेवतो पुन्हा. हे हॅलो हॅलो हॅलो. पण तारखा सांग ना किती द्यायच्यात तुला? अरे 1 दिवस लागणार आहे तुझा. 1 दिवस फक्त? कबुतराचा रोल आहे ना तुझा. अरे कबुतराचा रोल कसं काय मी करणार यार? राव तुला एवढे आवाज तू काढतो, कबुतराचा आवाज काढायला मरतोय तू. अरे पण मी कबुतराचा. मग त्याला काय होतंय? चल मग ठेवतो आता मी. पोहोचतो वेळेवरती. हा चल. काय कबुतराचा तर कबुतराचा. प्रत्येक मित्र हवा असतो ना आयुष्यामधला. काय करणार, सगळं करावं लागतं मित्रांसाठी. तर आता आपण वळणार आहोत आपल्या महत्वाच्या स्पर्धेकडे. 2 जोड्या या स्पर्धेमध्ये आता उरलेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये कलगीतुरा बाकी आहे. मी परीक्षकांना विनंती करतो त्यांनी चिठ्ठी निवडून सांगावं की पहिल्यांदा परफॉर्म करायला दोघांपैकी कोण येणार आहे. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. लग्नाची पहिली रात्र सगळ्यांच्यासाठीच विशेष असते, पण आता इथे एक बायको येते, तिच्यासाठी ही रात्र जरा अतिविशेष आहे. कारण तिला एक अतिविशेष असा नवरा मिळालाय. बघूयात मध्ये त्याच्यामध्ये अतिविशेष असे कोणते गुण आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 27 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे फ्रॉम एपिक. मधु इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, झुरतो अंधारात अशी मधुचंद्राची रात. तर आता तुम्हाला या गाण्यावरनं कळलं असेल की माझ्या आज मधुचंद्राची रात्र आहे. मधु इथे आहे, पण चंद्र कुठे गेलाय? चंद्रा, ए माझ्या चंद्रा. ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार ग. कसं आहे, आज माझी पहिल्या लग्नाची, पहिल्या मधुचंद्राची पहिली रात्र आहे. तुझी? माझी पहिलीच आहे ना. कुणीतरी येणार कशाला करतेस? मला असं वाटतं की कुणीतरी येणार आहे. तुला कळलंय का सगळं? अहो मला कळलं नाहीये, मला वाटतंय की कुणीतरी येणार आहे. मला असं वाटतंय की तुला सगळं कळलंय. काय? माझी एक अडचण आहे. काय? नाही तसं नाही अगं, मला तुला काहीतरी सांगायचंय. मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सेम पिंच. पण मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते खूप गंभीर आहे. 20 साल पहले की बात है. गुड गुड. 20 साल पहले की बात है. म्हणजे 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खूप वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. एका पावसाळी मध्यरात्री माझ्या घरावरती वीज कोसळली. हे बघ, वीज कोसळली आहे आणि त्यात माझी आई, बाबा आणि भाऊ वारले. तेव्हापासून माझी आई, बाबा आणि भाऊ रोज रात्री 1 ते 2 मध्ये मला भेटायला येतात. कसे? सांगा ना कसे भेटायला येतात, तुम्ही सांगतच नाही.
गावात पाखरू नवाल म्हणायचं. पाखरू काय? हो पाखरू काय कोकरू आहे होते. माझी बायको आहे ती तुमची सुनबाई आहे. काय बोलताय तुम्ही? कुणाशी बोलताय तुम्ही? अगं बाबा आलेत माझे. बाबा कुठे? बाबा अगं आहेत ना माझे बाबा. बरं बाबा. नमस्ते मामनजी. तिकडे गेले. नमस्ते मामनजी. तिकडे. नमस्ते. हो बाबा एका जागी उभे राहा ना. वा नाही आपल्या घरात ती नवीन आहे ना म्हणून सांगत होतो. तुम्ही एका जागी प्लीज थांबा. तर तूच काय माझ्या मुलाची बायको? अहो मी तुमच्या मुलाची ना होणारी आई आहे. नात्यांचा गोंधळ करू नका. नात्यांचा गोंधळ कोण घालतय? समजाव तुझ्या बायकोला. हो सांगतो बाबा सांगतो. अगं बाबा सांगतायत ना तर मग ऐक ना. कोण बाबा? कुणाचे बाबा? कुठले बाबा? अगं हे बाबा माझे बाबा इथले बाबा. हो पण काय का आले तिथे? बाबा तुम्ही का आलात तेच सांगतोय. ऐक आज तुमची मधुचंद्राची रात्र आहे. तर पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी. तुम्हाला मुलगीच झाली पाहिजे. हे सांगायचं होतं तुम्हाला सांगा ना. सोबत मामांजींचं नाटक कशाला करायचं? नाटक कुणी लावली आहेत? काय थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचे संस्कार आहेत की नाही तुमच्याकडे? मंद्या समजा तुझ्या बायकोला. हो बाबा समजतो. बाबा सांगतायत ना तर पड ना आता त्यांच्या पायात. हो पण कोण बाबा? अगं हे बाबा माझे नारायणराव. अहो पण तुमचे बाबा नारायणराव गेले होते ना. आता ते गेले होते ते आलेत ना इकडे. चुकलं. कुठे पाया पडायचं? ये इकडे. बाबा गेले वाटतं. गेले? हो. तू काय करतोय? अहो तुम्हीच म्हणाला तर पाया पड म्हणून. नाही तुला नाही म्हणतोय ग. तुझ्या मागे. माझ्या मागे? तुझ्या मागे म्हणजे पलीकडे ग. मागे म्हणजे पलीकडे? माझा भाऊ आलाय. कुठे भाऊ? वहिनी अहो भाऊजी. धिकताना 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 बाबी तुम खुशियों का खजाना. धिकताना 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 निघताना 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 काय निघताना खूप त्रास होतो ग शरीरात. काय निघताना? भाऊ आलाय माझा भाऊ. भाऊजी आवजी भाऊजी. अगं प्रसंग काय गाणं काय म्हणतीये? आणि इकडे येतो माझा भाऊ. वहिनी पाया पडतो वहिनी. आत्ताच मामांजी येऊन गेले भाऊजी. बाबांना जाताना बघितलं आणि मी इथे आलो. मला की नाही तुमचा हनीमून बघायचा आहे. मामांजी आले वाटतं. पप्पा आले. थँक्यू. वा तुला काय कल्पना सुचली? काय चाललंय काय? अगं मी तुला सांगितलं होतं ना माझे पितर मला रात्री 1 ते 2 मध्ये भेटायला येतात. हो पण आता गेलेत का ते? गेलेले तर दिसतायत. गेलेत ना? नक्की गेले. आता रात सारी आपुली घाई नाही चांगली. रात सारी आपुली घाई नाही चांगली. देहात प्रेमान हाती. जरा वेळ बसा थोडी काळ सोसा या इश्काच्या धुंद धुंद राती. ये ना राणी तू ये ना राजा ना ये ना राणी तू ये ना राजा तू ये ना. मला अगदी खरं वाटते मामांजी म्हणले होते ना तशी पहिली मुलगीच होणार आहे आपल्याला. अगं सटवे कुलटे चांगले. अगं बाई नाही सासूबाई. नमस्कार करते सासूबाई. काय मेहरबानी करतेस? रीतच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव वंशाला दिवा हवा. अगं बाई वंश येणार आहेत आता. फालतू थुकरट विनोद करू नकोस. हे बघ आपल्या घराण्याला वारस हवा. मुलगा झाला पाहिजे. मुलगा. अहो पण आत्ताच मामांजी सांगून गेले की मुलगी झाली पाहिजे. मुलगी म्हणाले मुलगा झाला पाहिजे. मी बघते त्यांच्याकडे. काय हो सुनबाई मुलगी झाली पाहिजे. मुलगा. वहिनी हनीमून दाखवा. मुलगी.
दोनचे टोले पडले. गेले सगळे पितर गेले. आई बाबा सगळे गेले. मला अजूनही वाटते कुणीतरी येणार आहे. हो आता कुणी नाही येणार का? वेळ 1 ते 2चीच आहे फक्त. नाही त्याचं काय आहे ना 2 वाजून 2 मिनिटांनी 2 सेकंदांनी ना आपण हनीमून सुरू करायचं आहे. नका आता कथा हनीमून करणार तुम्ही. आता कथा हनीमून करणार तुम्ही. हनीमूनच्या आधी ग्लास भर दूध नको का प्यायला जावई बापू. जावई बापू हिचा पण सेम प्रॉब्लेम आहे वाटतं. सेम पिन. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या जोडीसाठी. शेवटचा दिवस आणि स्टेडियम गाजवायचं ठरवलंय सगळ्या जोड्यांनी असं दिसतंय इथे. अली सर ब्लास्ट. क्या बात है. कुशल मैं आपको हक कर सकता हूं? सर प्लीज. क्या बात. अप्रतिम, झकास, फाड़ू, हिलाओ या दोनों. महेश सर तुम्हाला सिनेमे आठवले असतील बघून. पछाडलेला कुशल आणि झपाटलेली रसिका. कमाल केली कुशल. तुम्हाला दोघांनाही तिथे येऊन देणार. बट आय एम डिसअपॉइंटेड. माझा अपेक्षा भंग झाला. मला असं वाटत होतं की हा ऍक्ट संपूच नये पण तुम्ही संपवला. इट वॉज द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द सीझन. बघूयात किती गुण आहेत. महेशजींचे गुण आजही आहेत गुलदस्त्यात. अली सर किती गुण. सो लेट्स सी अनदर परफॉर्मेंस. एक और परफॉर्मेंस देख लेते उसके बाद हम स्कोर क्या है डिसाइड. क्यों महेश जी सर है ना. या तुमचा तुरा घेऊन मग मैदानात. क्या बात है. आणि आता थोड्याच वेळात या सीझनचा शेवटचा कलगीतुरा म्हणजे फायनल पूर्वीचा शेवटचा कलगीतुरा रंगणार आहे. मला परीक्षकांना विचारायचे तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात. 1 तुराई आणि 1 लौकी. 2 तुरे. या 2 जोड्यांमध्ये आता युद्ध रंगणार आहे 4 तुऱ्यांच्यासाठी.